शेती करत असताना शेतात जाण्या येण्यासाठी असणारा जो शेत रस्ता आहे त्याचे महत्त्व तितकेच आहे जितके की शेती करताना पाणी, बियाणे आणि खताची आवश्यकता असते। मात्र मग या शेत रस्त्यावरून गावागावांमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकमेकांमध्ये हाणामारी होताना पाहायला मिळते। बऱ्याच ठिकाणी असे वाद हे बऱ्याच वर्षांपासून कोर्टामध्ये प्रलंबित देखील आहेत। जमीन वाटप आणि वादांमुळे अनेक शेतकऱ्यांना हा मूलभूत हक्क मिळण्यास अडचणी येतात। अशा वेळी कायद्याच्या आधारे शेतासाठी कायमस्वरूपी रस्ता कसा मिळवायचा याबाबतची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। जमिनीची पिढ्यानपिढ्या विभागणी होत गेल्याने अनेक शेतजमिनी रस्त्याविना अडकून पडतात। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966च्या कलम 143 अंतर्गत शेत रस्त्यासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे आणि यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे। मग आता हा अर्ज कसा करायचा, तर शेत रस्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याने तहसीलदारांकडे सविस्तर माहिती देऊन अर्ज करावा। यामध्ये अर्जदाराचे नाव, गाव, तालुका व जिल्हा, त्याचप्रमाणे शेत जमिनीचा तपशील जसे काही गट क्रमांक, क्षेत्रफळ त्यामध्ये नमूद करावे। जमीन सामायिक असल्यास त्यातील हिस्सा शेतकऱ्याने नमूद करावा। शेजारील शेतकऱ्यांची नावे व पत्ता ही नमूद करावी आणि शेतात येण्या जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता देण्याबाबत अशा प्रकारचा विषय अर्जामध्ये शेतकऱ्याने मांडावा। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे, तर रस्त्याच्या मागणीसाठी काढलेला कच्चा नकाशा द्यावा, जमिनीचा 7/12 उतारा द्यावा, शेजारील शेतकऱ्यांची माहिती द्यावी, जमीन वादग्रस्त असल्यास संबंधित न्यायालयीन कागदपत्रे जोडावीत। हे सर्व करून अर्ज हा तहसीलदारांना द्यावा। अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालय शेजारील शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतो। त्यानंतर तहसीलदार प्रत्यक्ष जागेची पाहणी करून संबंधित शेतकऱ्याला रस्त्याची खरी गरज आहे का याची खातरजमा करतात। सर्व तपासणीनंतर तहसीलदार निर्णय घेतात। अर्ज योग्य ठरल्यास शेजारील शेतजमिनीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश दिला जातो। साधारणपणे अशा प्रकरणात अर्जदार शेतकऱ्याला सुमारे 8 ते 12 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो। शेत रस्ता हा केवळ सोयीचा प्रश्न नसून शेतकऱ्याच्या उत्पादन आणि उत्पन्नाशी थेट संबंधित प्रश्न आहे। त्यामुळे योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवणे शक्य आहे।